नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. प्रॉक्टर अँड गॅम्बल ही जगज्जेती कंपनी आहे आणि प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीनचं आपण ऑलरेडी सांगितलं एकदा एका व्हिडिओमध्ये. तर प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ ही वेगळी कंपनी आहे. तिचं जुनं नाव होतं ईमर्क इंडिया लिमिटेड. ओके, ईमर्क टेकओव्हर केली प्रॉक्टर अँड गॅम्बलनी एक 15 वर्षापूर्वी. तेव्हा ईमर्कचं नाव आता झालं प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ. सिन्स 1837 P&G हॅज बिल्ट अ रिच हेरिटेज ऑफ टचिंग कस्टमर्स लाईव्स वर्ल्ड वाईड अँड ब्रँड्स दॅट मेक लाईफ लिटल बेटर एव्हरी डे. ओके, म्हणजे पेन किलर्स हे लोकं बनवतात, तुमच्या लक्षात आलं असेल. कंपनी टचेस अँड इम्प्रूव्ह द लाईव्ह ऑफ एन एस्टिमेटेड 4.4 बिलियन. बिलियन म्हणजे 100 कोटी लक्षात ठेवा. ओके, 4.4 गुणिले 100 म्हणजे 4400 कोटी लोकांना हे वर्ल्ड वाईडमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ जो आहे तो सर्व्ह करत असतो. ओके, दॅट इज व्हॉट इज P&G हेल्थ. आणि मोस्ट अट्रॅक्टिव्ह असतं त्यांचं प्रेझेंटेशन. त्याच्यापैकीच हे एक आहे. हे बघा, हे काय काय बनवतात. नेरोबिऑन बघितलं तुम्ही, नेरोबिऑन. ओके, व्हिटॅमिन बी. नंतर लिव्हर्जिन बनवतात हे लोकं, लिव्हर नीट करण्यासाठी. पॉलिबिऑन बनवतात. ओके, नंतर नॅसिबिऑन आहे. नाक जर चोंदलं असेल तर नॅसिबिऑन आहे. आणि इतरही ज्या ज्या गोष्टी इव्हिऑन बनवतात, ई व्हिटॅमिन, राईट? यू नो व्हॉट ई व्हिटॅमिन इज फॉर. सो दीज आर ऑल इम्पॉर्टंट ड्रग्स दे मेक. हे ओव्हर द काउंटर मिळतात सगळे. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पण यायला लागत नाही. त्यामुळे प्रचंड खप आहे या सगळ्या. तुम्ही लोकं रोज वापरत असाल हे लोकं. कोणीतरी तुमच्या फॅमिलीमधलं ई व्हिटॅमिन घेत असेल, कोणीतरी नेरोबिऑन खात असेल, कोणीतरी लिव्होजॉन घेत असेल आणि कोणीतरी नॅसिबिऑन किंवा पॉलिबिऑन घेत असेल. पर्पज, वी विल प्रोव्हाईड ब्रँडेड प्रॉडक्ट्स, सगळी ब्रँडेड कंपनी आहे. अँड सर्व्हिसेस ऑफ सुपिरियर क्वालिटी अँड व्हॅल्यू दॅट इम्प्रूव्ह द लाईव्हज अँड वर्ल्ड्स कंझ्युमर्स अँड नाऊ अँड जनरेशन्स टू कम. वॉव! व्हॉट अ कॉन्फिडन्स. P&G Health Limited was set up in India as Merck's Asian subsidiaries in 1967. ओके. मर्क ग्रुप कंपनी गो पब्लिक इन 81 आणि 2018 पर्यंत ईमर्क होती. त्यानंतर प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ झाली. नेदरलँड्सची कंपनी आहे प्रॉक्टर अँड गॅम्बल ओव्हरसीज इंडिया लिमिटेड. BV मीन्स नेदरलँड्स. So largest VMS companies manufacturing and marketing over the counter products. विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत. ओके, तुम्हाला माहिती आहे विटॅमिन मिनरल्स घ्यायचे असतात. जी आपण आपल्या आहारापासून न घेता गोळ्या खात असतो. तर हेच लोकं एक्झॅक्टली तेच बनवतात. विटॅमिन्स, मिनरल्स आणि सप्लिमेंट्स टू मेक युअर मेक युअर हेल्दी लाईफस्टाईल अँड इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ लाईफ. हाउसहोल्ड नेम्स, इंडिया प्रोटेक्टिंग अँड सपोर्टिंग मिलियन्स ऑफ पीपल. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कुठे? उसगावला आहे यांचा, गोवा. गोव्यामध्ये प्रचंड ड्रग फॅक्टरीज आहेत. त्याच्यामध्ये ही पण एक कंपनी आहे उसगावला. ओके. लार्जेस्ट स्टराईल फॅसिलिटी इन कंपनी विथ कॅपॅसिटी ऑफ 260 एम्प्युल्स मिलियन. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस आहे GMP सर्टिफाईड बाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. सो दिस इज व्हॉट दिस कंपनी मेक. ओके, ऑल दिस प्रॉडक्ट तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी काय काय आहे ते. ओके, आणि याचा फायनान्शियल परफॉर्मन्स आपण दुसरीकडे बघूया. पण ही इम्पॉर्टंट स्लाईड आहे. हे सगळे लोकं ओके दिवस-रात्र म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळंच कोणीतरी असणारच आहे. तर त्यामुळे यांचा खप किती असेल ते तुम्ही बघा. फिनॉमिनल यांचा खप असणार आहे. तर हे बघा याचे काय काय रेशोज आहेत ते. मार्केट कॅप 8,200 करोड आहे. ओके, स्टॉक पी 28 आहे. रॉस 48% आहे आणि ROE 36% आहे. फेस व्हॅल्यू इथे पण 10 आहे. त्यामुळे इथे पण स्प्लिट व्हायची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही एक शेअर तरी घ्याच याचा. 4,900 ला आत्ता आलेला आहे. ओके, आणि हायेस्ट किती होतात? 6,500 ला वगैरे याचा हायेस्ट असेल. 6,600 वॉज अ हायेस्ट. ओके, इन 2025. ते मार्केट जरी पडलं असेल तरी MNC शेअर विशेष पडत नाही. त्याच्यापैकी हा एक शेअर आहे. ओके, प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन मात्र पडला आहे, अर्धा झाला आहे. पण हा मात्र एवढा पडलेला नाही आहे. ओके, 4,778 लो केला ह्याने. ओके, आणि आता परत वरती बघायला लागलेला आहे. तर ठीक आहे, ते टाकून ठेवा ऑर्डर. ओके, सोच कर समज कर. आणि याचा आधीचा पण लो एवढाच होता. यू कॅन ट्रेड. हे बघा, हा 1 वर्षाचा आहे चार्ट. 1 वर्षामध्ये तुम्ही एवढे कमवू शकता, राईट? किती? तर 4,500 पासून मे बी 6,200 पर्यंत. फॉरगेट इट. वरचं तर काय कोणाला कळलं नाही. 6,000 धरा तुम्ही. ओके, तर 4,800 ते 6,000 म्हणजे किती झाले? ₹1,200. ₹1,200 म्हणजे किती झाले? 30%. 30% इन 1 इयर इज नॉट बॅड, राईट? कंपेअर टू फिक्स्ड डिपॉझिट. आणि दरवेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला ह्याच्यामध्ये हीच सायकल मिळते. भरपूर वेळा मिळालेली आहे ही सायकल. त्यामुळे हे बघा, 10 वर्षाचा चार्ट बघितला तुम्ही तर दिस इज व्हॉट इट इज. आता ज्यांनी घेतलेला आहे ₹1,000 ला, ₹600 ला, 2016 ला,
ओके. ते तर प्रचंडच लकी माणसं आहेत. पण आता तुम्ही जर लकी नसाल, तुम्ही सुद्धा आत्ता शेअर घेऊ शकता. एक घ्या आत्ता आणि ऑब्व्हियसली हा तर लो त्याने तोडला नाही आहे. 47-77 ओके. अजून खाली किती जाईल तर जेव्हा 39 ला जाईल. तर 39 ला आला तर अजून एक घ्यायचा. नथिंग टू वरी. हे शेअर फॉरएव्हर ग्रीन असतात. फॉरएव्हर काय म्हणायचं लकी असतात तुम्हाला आणि फॉरएव्हर सेफ असतात. त्यामुळे हा शेअर तुम्ही 4,000 ला घ्या, 4,700 ला घ्या आणि 6,000 ला विकून टाकायचा आणि अर्न 30% डिसेंट रिटर्न इन 1 इयर राइट. आणि आता हे तुम्हाला तुम्ही दाखवला तर किती वर्षात दाखवला? 10 वर्षात दाखवला. ठीक आहे. 10 वर्षात सुद्धा तुम्हाला आता इथे समजा तुम्ही 5 ला घेतला. ओके. 5 ला घेतला. 5 च्या खाली आला नव्हता मग त्या दिवसामध्ये. 5 ला घेतला, 5,500 ला विकला. ₹500 जरी मिळाले तरी तुम्हाला 10% मिळाले ना. राइट. हे बघा इथे 5,500. सो 10% यू कॅन गेट ॲज अ मिनिमम इन एव्हरी इयर ₹600 राइट. तर कुठलातरी एक बेस बनवा. 5,000 ला बेस बनवला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही आता लॉसमध्ये आहात. कारण तुम्हाला आता शेअर 4800 ला आलाय. पण घाबरायचं नाही. 4800 ला अजून एक घ्यायचा, त्याच्या खाली आला अजून एक घ्यायचा आणि नंतर विकायचं सुद्धा. ओके. 6,000 5,600 ला पहिला विका, 6,000 ला दुसरा विका आणि 6,400 ला तिसरा लॉट विकून टाका. ओके. तसं याचं शास्त्र असतं. शास्त्राप्रमाणे वागा, डिसिप्लिननी वागा आणि ऑब्व्हियसली हा शेअर सगळ्यात सेफ आहे. ओके. आणि गोइंग फॉरवर्ड हा शेअर 10,000 ला पण जाऊ शकतो. हू नोज. कारण हे जे प्रॉडक्ट आहेत त्यांचं ते फिनॉमिनली चालणारे प्रॉडक्ट्स आहेत सगळे. एम-एन-सी कंपनी आहे. डिव्हिडंड पण प्रचंड देते. डिव्हिडंड बघितलं तर तुम्हाला डिव्हिडंड यील्ड सुद्धा याची चांगली असेल. हे बघा डिव्हिडंड किती देते? 17 कोटी फक्त इक्विटी कॅपिटल आहे. इक्विटी कॅपिटल खूप कमी आहे. राइट. डिव्हिडंड पे आउट 89% 200%, 70%, 120, 150% प्रचंड मोठे सगळे पैसे वाटून टाकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा याच्यामध्ये शेअर होल्डर होऊ शकता. राइट. आणि याच्यामध्ये कॅश पण असेल. आता बघा अदर ॲसेट्समध्ये बघायचं कॅश किती आहे? इथे लगेच कळतं कॅश किती आहे. ओके. कॅश इक्विव्हॅलंट 286 करोड आत्ता कॅश आहे. ओके. आधी होते 400 कोटी, 600 कोटी, 1200 कोटी पण होती काही वर्षांपूर्वी. ओके. तर कॅश पण आहे कंपनीकडे. लोन शून्य आहे. राइट. इथे लोन पण कळतं वरती बॅलन्स शीटमध्ये. हे बघा बॉरोइंग शून्य आहे. 6 कोटी बॉरोइंगमध्ये शून्य. राइट. बॉरोइंगही शून्य आहे आणि कॅश फ्लो किती आहे? दरवर्षी उत्तम कॅश फ्लो असतो. कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी 200 कोटी कॅश आहे. तर दरवर्षी 200 कोटी कॅश. ओके. आणि कंपनीकडे किती आहेत शेअर्स? ऑब्व्हियसली कंपनीकडे 75% शेअर्स असतील. सॉरी 51%, 52% कंपनीकडे शेअर्स. एफ-आयकडे 60% आहेत. ओके. विकले नाहीत त्यांनी. मायनर विकलेत आणि डी-आयने घेतलेले आहेत. 14% झाले डी-आयचे आणि 13% होते. पण जे म्युच्युअल फंड हलत नाहीत ना किंवा पडत नाहीत ना, त्यांनी हे शेअर घेतलेले आहेत. सगळे एम-एन-सी शेअर्स आहेत त्यांच्याकडे. राइट. आणि पब्लिककडे किती आहेत? जोरदार आहेत. 27% पब्लिककडे आहेत. पब्लिक सुद्धा विकत नाही हे शेअर. ज्यांच्याकडे एच-एन-आयकडे हे शेअर बसलेले असतात. हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स. तुम्ही हा शेअर घ्यायचा आणि कधीच विकायचा नाही. असं केलं तरी चालेल. त्याच्यावर बोनसही मिळतो. स्प्लिट व्हायला तर स्प्लिटचे पण तुम्हाला जोरदार रिटर्न मिळेल. ओके. हा शेअर एक फेस व्हॅल्यू 10 आहे. त्यामुळे हा शेअर जर स्प्लिट झाला तर तुम्हाला एकाला 10 शेअर मिळतील. शेअरचा भाव परत ₹400, ₹500 येईल आणि तो ₹500 शेअर परत 1,500 होतो. हे मी कित्येक शेअर्समध्ये बघितलेलं आहे. ओके. त्यामुळे हा शेअर तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. तुमच्या ॲडवायझरला विचारा, टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि मगच घ्या. सोच कर, समझ कर इन्व्हेस्ट कर मला सांगणं भाग आहे. बुक व्हॅल्यूची 373च आहे. मार्केट व्हॅल्यू 5,000 आहे. कारण हे डिव्हिडंड वाटून टाकतात. त्यामुळे बुक व्हॅल्यू वाढणार कशी? त्यामुळे डोंट वरी अबाउट बुक व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू उत्तम आहे आणि शेअर पडलेला आहे. त्यामुळे विचार करा आणि फ्रॉक जंप घ्या. आत्ता एक घ्या, महिन्यानंतर अजून एक घ्या, महिन्यानंतर अजून एक घ्या. तुमच्या सॅलरीतलं जे सेव्हिंग आहे ना, त्यातले दर महिन्यामध्ये एक एम-एन-सी शेअर तुम्ही घ्यायचा कुठलातरी. जे मी आत्तापर्यंत सांगितलेले आहेत माझ्या चॅनलवर. एम-एन-सी शेअर त्याच्यामध्ये सेफ्टी इज 90%. ओके. 100% सेफ्टी कोणीच देऊ शकत नाही. पण याच्यामध्ये पडण्याची प्रॉडक्ट क्वालिटी उत्तम असते. त्यामुळे खपतंच खपतं. राइट. आणि मॅनेजमेंट डिव्हिडंड वाटून टाकते. त्यामुळे कॅश प्रॉफिट पण उत्तम असतो. ॲसिड टेस्ट तुम्हाला काय सांगितलं मी कॅश प्रॉफिट होतोय की नाही कंपनीला. नुसताच पेपर प्रॉफिट नाही. कॅश प्रॉफिट होतोय की नाही, तो वाढतोय की नाही दरवर्षी. हे जर दोन्ही झाले, ऑब्व्हियसली दरवर्षी डिव्हिडंड वाटतात. त्यामुळे दरवर्षी कॅश प्रॉफिट त्यांचा चांगला होतोय, वाढतही असेल. तर काय सेफ्टी आहे. राइट. सो बघा पडतंय का? आणि हा जो चॅनल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि लोकांना श्रीमंतीचा मार्ग तुम्ही दाखवा आणि तुम्ही पण पुण्य कमवा. राइट. थँक यू सो मच. And I am guaranteeing you next 3 months to 1 year, you will be definitely in the green. Everybody, including all the people who have seen the bad taste of share market, they will have phenomenally good taste of the share market. Okay. Thank you so much.